नंबर 3 की आपण आतमध्ये चाललो आणि इस्कॉन टेम्पल मध्ये बघा. बोला राधे राधे. इस्कॉन टेम्पल खूप मस्त खूप भारी वाटते बघा. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि इथे ठाकूर ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, मी आणि माझे 2 मित्र गितेश आणि स्वराज आम्ही चाललो खारघरला. आपले खारघरमध्ये नवीनच इस्कॉन टेम्पल उघडलाय राधा कृष्णाचा. तोच आज एक्सप्लोर करायला आपण चाललोय. तिथे बघूया. आणि किती वर्ष गेलेत ते टेम्पल बनवायला? 12 वर्ष गेलेत. म्हणून खूप चर्चा चालली ते टेम्पल बद्दल. आज तोच टेम्पल तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवणार आहे. चला बघूया कसा येतोय. आणि आपण आता द्रोणागिरी स्टेशन वरून ट्रेन घेऊन खारघरला जाणार. तिकडची 20 रुपयाची शेअरिंग ऑटो करून आपण इस्कॉन टेम्पल जवळ आपण पोहोचू शकतो. ऑटो किंवा NMT. तर चला सुरू करूया आजचा ब्लॉग. हे बघा, बेलापूर CBD बेलापूर आपली ट्रेन आलेली आहे. कुठली पण आपण ट्रेन पकडली उरणशी तर आपण खारघरला जाऊ शकतो. बेलापूर पकडली तर खारघर जवळ आहे का? ओके, असं आहे. ओके, नेरूर वर्षी उलटा जायला लागते आणि बेलापूर बरोबर बरा पडते. उलट मस्त. ओके, चला जाऊ. तर आपलं उरणशी कोण मित्र वगैरे येत असेल तर आपण आता बेलापूर स्टेशनवर आहोत आणि आपल्याला एक ट्रेन चेंज करायला लागते. पण वेळ स्लो पकडून आपल्याला खारघरला जायला ट्रेन भेटते. तर चला, ही आपण आता ट्रेन सोडते आणि दुसऱ्या ट्रेनमध्ये जाऊया. चला. कुठली ते साईडला कुठली येते ट्रेन? हे बघा, 20 रुपये ऑटो करून आम्ही आता पोहोचलो इस्कॉन टेम्पल जवळ. आतमधला व्ह्यू दाखवतो बघा. 20 रुपये शेअरिंग ऑटो आपल्याला किंवा बस. मी बोलीन की ऑटो बेस्ट आहे ना रेल्वेवरची. 5 मिनिटात 2 मिनिटं पण 5 मिनिटं. हो, काय आणलंय भाई त्यांनी. गेट नंबर 3 शी आपण आतमध्ये चाललो आणि इस्कॉन टेम्पल मध्ये बघा. गेट मधून जशी आपण एंट्री केली तसं आपल्याला साईडला शूज स्टँड बघायला भेटते आणि एकदम फ्री आहे. काय नो कॉस्ट आहे. चला, फक्त टोकन हरवल्यावर 100 रुपये चार्जेस आहेत. आणि आपलं आता आतमध्ये या साईडला आपल्याला पूर्ण पाय धुवायची व्यवस्था बघायला भेटते. त्याच्यानंतर मग आतमध्ये आपण येतोय ते बघा. खूप सुंदर अशी आपल्याला एंट्री आणि व्ह्यू बघा, खूप सुंदर वाटते. आणि आलोय बघा आपण आतल्या साईडला. आणि हे साईडशीच बघा किती सुंदर वाटते इस्कॉन टेम्पल. खूप भारी वाटते. आणि तुम्हाला टेम्पलबद्दल जर सांगितलं तर सकाळी 4:30 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत, त्याच्यानंतर मग 4 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत हा टेम्पल आपल्याला ओपन भेटते. बरोबर ना स्वराज? आणि इस्कॉन टेम्पलची एंट्री मेन एंट्रन्स या साईडला आहे. तिकडची मेन एंट्रन्स आहे, बघू शकता तुम्ही. आणि आतमध्ये आल्यावर आज बघा किती गर्दी आहे खूप. आणि मी तर कुठं हरवले माझे वाटतं. खूप सुंदर आहे बघा हे साईडला. बघूनच एकदम भारी वाटते. आणि साईडला आपल्याला विष्णू मूर्ती बघायला भेटते बघा. आज खूप गर्दी आहे. बघायला गेलो तर जाम गर्दी आहे ना आज. मंडळी, इस्कॉन टेम्पल बद्दल तुम्हाला जर सांगायला गेलो तर एशियामधील दुसरा सर्वात मोठा इस्कॉन टेम्पल आणि महाराष्ट्रामधला पहिला सर्वात मोठा इस्कॉन टेम्पल आपण बघायला भेटतो. बरोबर ना चला, तर आतमध्ये जाऊया आता आपण. सगळ्यात मोठा महाराष्ट्रामधला पहिला इस्कॉन टेम्पल एक्सप्लोर करायला आलो. आणि खूप गर्दी आहे या साईडला, बघू शकता तुम्ही.
चाललो आता आपण इस्कॉन टेम्पल मध्ये. एंट्रन्स बघा इकडची, बापरे खूप सुंदर आहे, एक नंबर. खूप सुंदर आहे बघा. हे साईडून आपण आतमध्ये आलोय आणि खूप भारी वाटते. चला आतमधल्या साईडला आलोय आपण आणि बघा किती सुंदर आहे बघा. आरती चालू आहे बघा या साईडला. साईडला बघा हे बघा. आतमधल्या साईडला पण खूपशा आहेत, पण आतमधल्या साईडला बंद आहे आता. बघा आताच आरती वगैरे झालंय आणि हे साईडला बघा खूप भारी. नक्की आवडेल तुम्हाला, कधी आलात ना नक्की आवडेल तुम्हाला हे साईडला. बघा किती सुंदर वाटते बघायला. बोला राधे राधे. मनाला भावते, खूप भारी वाटते बघा. बघा मस्त हे साईडला मस्त मस्त हे आहे, पण हे बघा दत्त वगैरे महाभारत. पण आज एंट्री ना. आतमध्ये बोल खूप क्राऊड आहे आतलेच आज, म्हणून आतमध्ये एंट्री नाही आजच्या दिवशी. बघा किती सुंदर वाटते हे ऐकायला, पण ऐकूनच मन किती भावुक होते. इस्कॉन टेम्पल खूप मस्त खूप भारी वाटते बघा. जस्ट दर्शन वगैरे आपण घेऊन आता बाहेरच्या साईडला आलो आणि हे साईडला व्ह्यू बघा रात्रीचा खूप भारी वाटते. आलो आता आपण
आलतो आपण, दर्शन वगैरे घेतला आणि आपण जेव्हा पोहोचलो तेव्हा आरती चालू होती आणि जो पडदा उघडताना जो क्षण होता तो एकदम मनाला कुठेतरी भावला. आणि या साईडला दोघं, कसं वाटलं तुम्हाला दोघांना दर्शन घेऊन? मस्त वाटलं तुला? एक नंबर. आणि तुला कसा वाटला? खूप मस्त वाटला. आणि विजिट करण्यासारखं आहे का नाही? नक्कीच या. खूप भारी वाटेल. आतमध्ये गेल्यावर खूप आनंद तर होईलच, एकदम मस्त वाटेल. नक्की या कधीतरी, खूप भारी वाटते इकडं. पोचलोय बघा आता सिऊर्सला. घरी जायचं होता पण आपली ट्रेन आहे ती 9ची ट्रेन आहे ना आपली आता, म्हणून आम्ही थोडा वेळ टाइमपास करायला सिऊर्समध्ये आलोय. ओ माय गॉड, डायनोसॉर घालतोय पण. गावाला निघला, नमस्कार बोलते. मी बोललो नमस्कार. ए बोललो आहे, शपथ तुझी शपथ. थांब परत बोलता. नमस्कार. चला काय काय आहे आता? काय घ्यायचं आहे तुम्हाला? काय घेऊन देऊ? ब्लूबेरी चीज. बापरे, 500 रुपयाचा आहे तो. 98 रुपीजचा एक पीस तो. प्लीज नको बाबा. नितीन ठाकूर ब्लॉग्स. मी तुला आपल्या इथून पाहिजे तर ओरिओ कॅडबरी घेऊन देतो. आणि इकडं ना अपेक्षाच मोठ्या आहेत रे तुमच्या. सुपर ड्राय मधून काय देऊ घेऊन? काय पण घे. हे का असं फिरते? हा आयुष्य. हे बघ बाटल्या बिटल्या बघ कसल्या आहेत ना. आपण स्प्राईटची बॉटल फोडतो ना, तीच पिऊन. स्वराज गाडी घेऊन दे. 41 999 भारी आहे ना बाप्पा. सिऊट्स हे कधी बनवला? हे भाई 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 भाई, हे बघा. तर एकदम बेकार झालाय. नाही हे दोघं बाबा माझे इथं इस्कॉन लावू 2 तास झालं, नुसतं फोटोज काढतात. काय बोलूया ना. चला आपण आलोय आता सिऊर्स मध्ये, कारण आपली ट्रेन आता 9ची आहे आणि आपल्याला आता वाजलेत 8:30. 9ची ट्रेन पण यांची काही फोटो खपत नाही. चला जाऊया. काय घेणार ना आपण सिऊर्स मधून? मागे सगळं इथं काय होतं कला नाही. बघू काय काय पॅन्ट भेटली असते. काय काय बोल. ही पॅन्ट जर घरी घेऊन गेलो असतो, आईस गप्प काय बोलेल म्हणून मातीन निघून आलास. बरोबर. मॅक्स मध्ये आलोय कपडे घ्यायला. घेऊन ठेवा पोरा बिराना होईल नंतर. घे मस्त पोराला माझ्याकडची. धन्यवाद. फाटलेले कपडे 1000 रुपयाला. याला बंद करा. याला बंद का केलं असेल बरं? डेंजर माय गॉड. दिस अँड दिस व्हेरी डेंजरस. कसली हालतोय बघा या. अरे बाबा हात लावता किती. बस चल. जसा आलतो तसा परत चाललोय. ट्रेन आले आपली आता. थांबे हातकर किती. थांबली नाही थांबल ना. मारायला